हॅलो, नमस्ते सर्वांना. थंबनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप अशी वेगळ्या पद्धतीची उपवासाची रेसिपी मी बनवत आहे. कमी तेलामध्ये पटकन होणारी रेसिपी. त्यासाठी इथे पहा मी अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर. तर हा भिजत ठेवायचा आहे. यामधलं पाणी मी काढलं आहे आणि अजून थोडंसं पाणी घालून हे पूर्ण रात्रभर मी भिजत ठेवणार आहे. तुम्हाला जर जास्त वेळ नसेल तर एक 4-5 तास तरी भिजू द्या. आणि पाणी बघा किती ठेवलं आहे. त्याच्या साबुदाण्याच्या वरती थोडंसं पाणी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने भिजवायचं आहे म्हणजे एकदम चांगला मऊसूद भिजतो. तर पूर्ण रात्रभर मी शाबू भिजवून घेतला आणि बघा किती छान असा फुलून वरती आलेला आहे. एकदम मऊ असा भिजलेला आहे शाबू. आणि कालसुद्धा मी खूप छान अशी रेसिपी उपवासाची शेअर केली होती तुमच्याबरोबर. थोडासा असा शाबू सुटसुटीत करून घेते आणि नंतर आपणाला हे अगदी थोडंसं असं हाताने चुरून घ्या, नाहीतर असं स्मॅशरने जरासा बारीक करायचा आहे. जास्त पण बारीक नाही करायचा, नाहीतर मग मी मिक्सरमध्येच फिरवून घेतला असता. थोडासा बारीक करायचा आहे, त्यामुळे अशा पद्धतीने करते. मैत्रिणींनो, माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो. मला ज्या काही रेसिपीज येतात त्या तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडतं. आणि खरंच माझ्या रेसिपींना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देताय, त्यामुळे तुमचे आभार व्यक्त करते. तर अशा पद्धतीने पहा बारीक करून घेतले जरासं. थोडा वेळासाठी हे साईडला ठेवायचं आहे आणि यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे. आपणाला लागणार आहेत हिरव्या मिरच्या. तर इथे 5-7 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, साधारण अर्धी वाटी शेंगदाणे असतील. आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. आणि आणखीन एक, तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर चालत असतील तर जिरे आणि कोथिंबीरसुद्धा या वाटणामध्ये घालू शकता तुम्ही. आमच्याकडे उपवासाला जिरे कोथिंबीर नाही चालत, त्यामुळे मी इथे वापरलेले नाही आहेत. आणि वाटण बघा असं जरासं जाडसर वाटायचं आहे. वडा खातेवेळी ना शेंगदाण्याचा एखादा जाडसर कण दाताखाली आला की खरंच खूप छान लागते चव. त्यासाठी जरासं जाडसर वाटलेलं आहे. हे वाटण आता या शाबूमध्ये मिक्स करायचं आपल्याला. मिरच्या देशी आहेत म्हणजे जास्त तिखटपणा असतो त्याला, त्यामुळे मी मिरची जरा कमीच वापरले. आणि हिरवी मिरची तुम्हाला घालायची नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालतं. यासाठी लागणार आहे शिजवलेला बटाटा, म्हणजे उकडून घेतला आहे बटाटा. एक मोठा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याच्या अशा बारीक फोडी केल्या होत्या. तर हा बटाटा जरासा चुरून घ्यायचा आहे. चुरला म्हणजे व्यवस्थित असा त्यामध्ये मिक्स करता येतो. खरंच तुमचा विश्वास बसणार नाही, एवढा खायला खमंग टेस्टी वडा लागतो. आणि वाटणार पण नाही की बिना तळता म्हणजे बिना तेलाचा हा वडा बनवलेला आहे. तर हा जो बटाटा मी बारीक करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये मिक्स करायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हाताने सगळं हे चांगलं एकजीव करायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे मीठ आणि बटाटा हे जे वाटण आहे ते चांगलं लागलं पाहिजे. आणि हाताने असं प्रेस करत म्हणजे असं हाताने दाबूनच व्यवस्थित हे बारीक करत मिक्स करायचे, म्हणजे अजून बारीक होतं आणि एकदम छान असे मऊसूद वडे होतात. तर इथे पाव चमचा मी बेकिंग सोडा घालते आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तरच घाला. आणि त्यावरती अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभरच पाणी घालायचं आहे, म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट व्हायला मदत होते. आणि पुन्हा नंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून याचे वडे बनवायचे आहेत. आणि वडे बघा जास्त मोठे किंवा जास्त लहान न बनवता अशा पद्धतीने मी बनवून घेते. हाताला तेल लावलं म्हणजे न चिकटता अगदी व्यवस्थित आपणाला पाहिजे तसे वडे आपण बनवू शकतो. मैत्रिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. तर अशा पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत. तर हे वडे आपण न तळता बनवणार आहोत. त्यासाठी इथे आप्पे पात्र मी गरम करायला ठेवले आणि त्यावरती थोडंसं तेल पसरवायचे, म्हणजे त्यामध्ये चमच्याने असं थोडंसं तेल घालायचं, म्हणजे न चिकटता अगदी व्यवस्थित निघतात. आणि हे जे आपण छोटे छोटे गोळे बनवले होते ते यामध्ये ठेवायचे. बनवायला खूपच सोपी असणारी रेसिपी आणि खायला मात्र एकदम खमंग टेस्टी लागतात हे वडे. आणि एखाद्याला बघा पथ्य वगैरे असतात, म्हणजे जास्त तेलकट खाऊ नका असं सांगितलेलं असतं.
तर अशी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. 2 मिनटाकरता यावरती मी झाकण ठेवते. गॅसची फ्लेम जराशी कमीच ठेवलेली आहे आणि झाकण काढल्यानंतर पहा छान अशी वाफ आली ह्याला आणि वरून थोडंसं तेल पसरवायचं आहे अजून. वरून थोडंसं असं सगळ्या वड्यावरती तेल घातलेलं आहे चमच्याने आणि यावरती झाकण ठेवून अजून एक 2-3 मिनिट ह्याला चांगली वाफ येऊन दिली आहे पहा. एकदम मस्त असे खालच्या साईडने बघा खरपूस कलर येईपर्यंत वडे चांगले भाजून झालेत आणि अगदी सहज निघतात, त्यामुळे याला तेल अगोदर लावायचं. तर सगळे वडे असे पलटी करून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि झाकण ठेवून एक 5 मिनिट अजून हे असंच ठेवायचं आहे. म्हणजे 5 मिनिटानंतर छान असे खालच्या साईडने सुद्धा एकदम खरपूस कलर येईपर्यंत भाजून होतात. एकदम छान असे टम्म फुगलेले आप्पे तयार झालेत पहा. आप्पे म्हणू शकता किंवा शाबू वडा म्हटलं तरीही चालतं. एकदम छान असे खरपूस भाजून झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त असा गरमागरम न तळता शाबू वडा आपला तयार आहे आणि दिसायलाही सुंदर, खायला खूपच टेस्टी, टम्म फुगलेला. कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि एखाद्या हिरव्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा अगदीच कोणती चटणी नसेल तर दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतो किंवा असा नुसता जरी खाल्ला ना तरीही टेस्टी लागतो. तर एकदम मस्त असा आतमधून मऊ आणि वरच्या साईडने एकदम कुरकुरीत झालेला आहे. चला तर मग नंतर भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.